नमस्कार मंडळी. पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की इकडे प्रियाचा भाऊ प्रीतमला कुस्ती शिकवत असतो. त्यावेळेला तो प्रीतमची शाळा घेतो आणि प्रीतमला बेदम मारतो. तेव्हा आदित्य व पारू हे सगळं काही बघतात. पारू धावत आबासाहेब व प्रिया मॅडमला बोलावून हे सगळं काही सांगते. आबासाहेबांच्या शब्दावर प्रियाचा भाऊ प्रीतमला सोडून देतो. मात्र प्रीतम मलाच कुस्ती शिकायची होती असं सांगत हा विषय सांभाळून घेतो. त्यानंतर सगळेजण घरी आल्यावर आदित्य प्रीतमवर भरपूर रागवतो आणि सांगतो की माझ्याबरोबर तुला कोणी मारलेलं मला चालणार नाही. यावर आदित्यची प्रीतम समजूत काढतो आणि सांगतो हा सुद्धा आपल्या प्रोसेसमधील एक भाग आहे, त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस. त्यानंतर आदित्य सांगतो की तुझं व प्रियाचं एकमेकावरचं खरं प्रेम आहे म्हणून मी हे सगळं सहन करतोय. त्यानंतर सगळेजण आपापल्या कामाला जातात. आदित्य सुद्धा शेतात कामाला जातो. शेतात काम करून झाल्यावर आबासाहेब त्याला घ्यायला येतात. तेव्हा आदित्य सांगतो की थोडं काम बाकी आहे ते करून मी आलो. मात्र आबासाहेब सांगतात की पार्वती तू आल्याशिवाय जेवत सुद्धा नाही, चल तू आता माझ्याबरोबर घरी, असं म्हणत गाडीत बसतात. तर इकडे आदित्य अहिल्यादेवींचा फोन येतो. अहिल्यादेवींचा फोन आल्यावर ते दोघेही एकमेकांशी काळजीपोटी बोलत असतात. अहिल्यादेवी आदित्य गणेशोत्सवात नसणार म्हणून दुःख व्यक्त करतात. तर उद्या एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे, त्यामुळे मी उद्या दिशा व प्रीतमच्या लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याचं त्या सांगतात. तितक्यात आबासाहेब आदित्यला आवाज देतात. आदिनाथ चला, आधी पार्वती तुमची वाट बघत असेल असं म्हणतात. अहिल्यादेवी धक्क्याने उठतात आणि विचारतात हा आवाज फार ओळखीचा वाटला, जवळच्या व्यक्तीचा वाटला. हे ऐकल्यावर आदित्यही शॉक होतो. आदित्य सांगतो की तू अशी का अचानक बोललीस. त्यानंतर आदित्यला अहिल्यादेवी त्या आवाजाबद्दल विचारतात. तेव्हा आदित्य खोटं कारण देत तो आवाज कॉन्ट्रॅक्टरचा असल्याचं सांगतो. घरी आल्यावर आबासाहेब पारूला सांगतात चल आपण जेवून घेऊया, तू सुद्धा आमच्याबरोबर जेव. मात्र पारू जेवायला तयार होत नाही. ती सांगते माझे धनी जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. तेव्हा आबासाहेब आदित्यला बोलून घेतात आणि आदित्यला एकत्र जेवणाबद्दल सांगितल्यावर आदित्य सांगतो की माझा धाकटा भाऊ अजूनही जेवला नाही, त्यामुळे मी सुद्धा जेवणार नाही. त्या तिघांचं प्रेम पाहून आबासाहेब खूप भारावून जातात. आता मालिकेच्या पुढील भागामध्ये अहिल्यादेवी व आबासाहेबांचं नातं कसं एकत्र येणार हे पाहणं रंजक ठरेल.